त्याबद्दल काय नाही फक्त म्हणून की सकारात्मक एकंदरीत आपल्याला भावनांचं वर्गीकरण करता आलेलं आहे. आता मुळात भावना निर्माण आपल्यामध्ये होतात त्याचा काही नकारात्मक आहे राग दोष त्या भावना आपल्यामध्ये उत्पन्न नैसर्गिकरित्या होतात. त्या होऊ नये असं नाही आपण झालं पाहिजे तिथं माझा राग आला पाहिजे झालं पाहिजे. मग या नकारात्मक भावनांचं आपल्याला व्यवस्थापन कसं करायचं आपण छान राहू. शारीरिक स्तरावरून काम करत असताना आपल्याला या भावनांचं व्यवस्थापन कसं म्हणजे आपण किशोराच्या भावनावर कार्य करू किशोराच्या भावना ओळखून त्याचा मार्गदर्शन करते किंवा जर या नकारात्मक भावना असतील तर त्याचं व्यवस्थापन केलं त्या अंगाला तो कसं तरी केलं की आपल्या भावना लक्षात येत नाही हे आपण थोडं घडलेलं आहे. सरांनी विद्यार्थ्यांना कसं सांगितलं एक 8 दिवसाची मुलं दिली आज आणि कामात आले ट्रेन आणले